हॅलो डिअर स्टुडंट्स, फायनली एक्झाम सुरू झाली. आज पहिला पेपर झाला. सगळ्यांना खूप छान गेला पेपर असा मला मेसेज तरी आले होते मुलांचे. तुम्हाला कसा गेला तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. सो दरवर्षीप्रमाणे आज देखील तुमच्यासोबत आजचा जो तुमचा पेपर झाला त्याचे आन्सर एक टेंटेटिव्ह असं म्हणता येणार नाही, डिटेलमध्ये नाही, पण जे मेन क्वेश्चन्सची बरेचदा तुम्हाला जी धाकधूक असते की ह्याचं उत्तर काय आलं असेल, ह्याचं उत्तर काय आलं असेल. सो असे काही महत्वाचे प्रश्न आपण आज डिस्कस करणार आहोत आजच्या मराठीच्या पेपरचे. सो तुमचा जो पहिला प्रश्न होता, उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. गहिऱ्या गुलाबी पानांच्या रेशमी पताका नाचवत उभी असलेली झाडे कोणती? तर आता ह्याच्यामध्ये तुम्हाला इथं पॅरेग्राफ दिलेला आहे आणि त्या पॅरेग्राफमध्ये दिलेल्या उत्तरानुसार ह्याचं उत्तर आय थिंक पिंपळ आहे. त्यानंतर मधुमासाचे लक्षण सुंदर रीतीने वर्णन करणारे संत ज्ञानेश्वर. त्यानंतर आकृतिबंध वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले इथे एकदा बघून घेत आपण कुठं दिलेलं आहे. पिंपळाची झाडे दिलेली आहे आणि इथे संत ज्ञानेश्वर इथं दिलेलं आहे. ठीक आहे. सो ही पहिली दोन उत्तर बरोबर आहेत तुमची. वसंताच्या पुष्पमुद्रेचे चिन्ह लिहिलेले महिने फाल्गुन, चैत्र आणि वैशाख. त्यानंतर स्वमत लिहायचं आहे. चैत्रातल्या पिंपळाच्या नवपालवीच्या रूपाचे सौंदर्य तुमच्या शब्दात लिहा. इथे पुढे मी दिलेलं आहे त्याचं उत्तर, मी दाखवते तुम्हाला नंतर पुढे. आकृती पूर्ण करा. धोंडो केशव कर्वे यांना करावयाची असलेली दोन कार्ये. जटिल कार्य स्त्री साक्षर करणे, अटीतटीचे कार्य स्त्रीला पुरुषांच्या बरोबरीने स्पर्धेत उतरवणे. हे बरोबर तुम्ही ह्या पद्धतीनं लिहून व्यवस्थित केलेलं आहे ना, बघून घ्या एकदा. त्यानंतर पुढचं आहे महर्षी कर्वे यांचे जन्मगाव शेरावली, वाङ्मयाची जननी सरस्वती. स्वमत ह्याच्यावरती पण आहे आय थिंक पुढे. त्यानंतर चूक बरोबर. तहान लागली की आपण सरबत पितो, चूक. दुसऱ्याचं उत्तर बरोबर, तिसऱ्याचं उत्तर बरोबर, चौथ्याचं उत्तर चूक. त्यानंतर विधाने पूर्ण करा. ते न चुकता केले जाते जे नाही केले तरी चालेल. आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्याला थकवा येतो. त्यानंतर मुलीच्या आत्मविश्वास व्यक्त करणाऱ्या कवितेच्या दोन ओळी आय थिंक इथं खाली आहे ते. तर इथे दोन ओळी ह्या हे आहे, मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, ही एक. आणि अजून एक ओळ आहे ही, उंच उडवलेला चेंडू आभाळाला शिवून नेमका, म्हणजे तो तेवढा उंच उडवलेला चेंडू कुठं जातो तर आभाळापर्यंत जातो. सो हे ते दोन वैशिष्ट्य आहेत. ठीक आहे. ओके. त्यानंतर समजलेला अर्थ लिहा. ह्याचं उत्तर आय थिंक पुढे मी इन्क्लूड केलं, ते पेज थोडं पुढं मागं झाल्यामुळं ते सांगते मी तुम्हाला, पुढे येईल तसं आपण जात जाऊ. तुम्हाला समजलेला अर्थ लिहा वगैरे हे मी त्याच्यात आहे. हे पण पुढे आहे, काव्यपंक्तीचा सरळ अर्थ, ते पुढच्या पेजेसवरती येईल. ह्याचंही उत्तर तुम्हाला मी पुढं इन्क्लूड केलेलं आहे. ह्याचंही उत्तर आहे पुढे. रसग्रहण ह्याचंही आहे. त्यानंतर खालीलपैकी कोणत्या दोन कृती सोडवा. ह्याचीही उत्तर आहेत मी खाली दिलेली, हेही आहेत. पुढे देते मी तुम्हाला नंतर. जोड्या जुळवा. आई वडील ह्याचा इतरेतर द्वंद्व आहे का बघा. पंचवटीचं द्विगु, महाराष्ट्र, कर्मधारय आणि चहा पाणी समाहार द्वंद्व. त्यानंतर प्रत्यय घटित लाजाळू आणि गुरुत्व आणि उपसर्ग घटित ना उमेद आणि भरधाव. त्यानंतर कोणत्याही दोन वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. निष्कासित करणे म्हणजे बाहेर करणे आणि किंवा हकालपट्टी करणे. मुग्ध होणे, मग्न होणे, पित्त खवळणे, संतापणे, खूप राग येणे, अचंबित होणे, आश्चर्यचकित होणे. आणि मग तुम्ही ह्याचे तुमच्या पद्धतीनं वाक्यात उपयोग केलेले असतीलच. ह्यातले आय थिंक कुठलेही दोन करायचे होते. अशा वेळी शक्यतो ना ऑप्शनवाले पण करून टाकायचे. त्यानंतर शब्दसमूहासाठी एक शब्द. इतरांना मी थोडंसं बाजूला होते म्हणजे तुम्हाला नीट दिसेल. मार्ग दर्शवणारा मार्गदर्शक, वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे वार्षिक. समानार्थी शब्द आई, माता, जननी, जन्मदात्री वगैरे बरेच आहेत. नदी एक वचन, गोट्या अनेक वचन. अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करा. दुकानदार ह्याच्यापासून, मग आता ह्याच्यात काय होऊ शकतं, दुकान व दार हे सोडून कान एक होऊ शकतं आणि नर एक होऊ शकतं. त्यानंतर
अजून आहेत पुढे, मी त्याची पण उत्तरं त्याच्यात इन्क्लूड केलेली आहेत. कान, नर हे तर 2 झाले. त्यानंतर अचूक शब्द ओळखा, हा वाला बरोबर आहे. त्याला मी गोल करते, इथं केलेलं दिसत असेलच तुम्हाला, पण तरी सुद्धा यामधला हा शब्द बरोबर आहे. त्यानंतर हा ऐतिहासिक, त्यानंतर परिस्थिती, दीपावली आणि विद्यापीठ हे शब्द तुमचे ग्रॅमॅटिकली बरोबर आहेत का बघून घ्या. त्यानंतर विरामचिन्ह ओळखून हे प्रश्नचिन्ह आणि हा स्वल्पविराम आहे. ड्रामा म्हणजे नाटक, बुक स्टॉल म्हणजे पुस्तक विक्री केंद्र. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर काही लिहिले असतील तर मला कमेंट करून सांगा की आम्ही हे पण लिहिलेत, हे पण लिहिलेत वगैरे. त्यानंतर पत्रलेखन वगैरे हा फॉर्मॅट मी काय तुम्हाला इथं दिलेला नाहीये. तुम्हाला इथं हे फॉर्मॅट किंवा सगळं ते तुम्हाला माहिती असतं कशा पद्धतीनं लिहायचं, त्यामुळे मी काय ते इथं इन्क्लूड केलेलं नाही आहे. सारांश लेखन पण मी इथं दिलेलं नाही. आय थिंक ह्याच्यामध्ये आहे का बघूयात आपल्याला दिलेलं ह्याच्यात. जाहिरात लेखन वगैरे. अपूर्ण कथा पूर्ण करा, हा पण तुमचा पद्धतीनं तुम्ही ते करू शकता. आता ते जे एक्स्ट्राचे जे क्वेश्चन्स मी तुम्हाला लॉंग आन्सरचे म्हटले ना, नदीचे आत्मकथन आलेलं आहे बघा. ह्यातले तुम्ही काय काय सॉल्व्ह केलेत मला सांगा. प्रदूषण समस्या व उपाय ह्याच्यावर तुमचे विचार लिहा. आता मी जसं म्हटलं व्युत्पत्ती कोशाचं जे मगाशी सांगितलेलं होतं, तर हे व्युत्पत्ती कोशाची निर्मिती, जबाबदारी हे ह्या पद्धतीनं त्याचं उत्तर तुम्ही लिहिलेत. हे पॉइंट्स मूळ लिहिलेत का बघून घ्या एकदा. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर जिद्दी लेफ्टनंट त्याच्यावरतीचा हा आहे. माणूस पेरा माणुसकी उगवेल ह्याचा अर्थ मी जसं मगाशी म्हणलं ना, मगाशी प्रश्न होते इथं त्याची उत्तरं आहेत. सो तू झालास परिस्थितीवर स्वार ह्याचं पण तुम्हाला आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य ह्या पद्धतीनं लिहिलंय का चेक करून घ्या. त्यानंतर घराचा झरोका, घराची खिडकी, भातुकलेचा खेळ, लहान मुलांचा, लुटूपुटूचा, इथं लुटूपुटूचा आहे. लुटूपुटीचा लिहिलंय ते ना, लुटूपुटूचा किंवा खोटा खोटा संसाराचा खेळ. त्यानंतर हे काव्य सौंदर्य वगैरे तुम्हाला मी सांगितलंच मगाशी. कविता खण्याची, आवडण्याची किंवा न आवडण्याची कारणे. त्यानंतर हे जसं आहे अर्थ, हे जगदीश खेबुडकर कवी आहेत, रचना प्रकार, हे सगळं लेखन वैशिष्ट्ये. ही त्याची उत्तरं तुम्ही या पद्धतीनं लिहिलेली आहेत का चेक करून घ्या. आवडलेली ओळ हे काय काय आहे बघा. ही सगळी मगाशी जे आपण प्रश्न बघितले होते त्याची ही उत्तरं आहेत. उत्तम लक्षण वगैरे काय काय ही कविता, हे बघून घ्या एकदा. माझ्या घराच्या झरोक्यातलं ते मगाशी जे सांगितलं हे या पद्धतीनं उत्साहवर्धक चित्र वगैरे असे ते ठराविक शब्द तुमच्या उत्तरात आले की मग तुम्हाला मार्क व्यवस्थित मिळून जातात त्याच्यात. कवितेचा भावार्थ बघून घ्या. मगाशी जी कविता होती आपल्याला, अच्छा इथं लुटीपुटीचाच दिलंय का, लुटूपुटीचाच दिलेला आहे. ठीक आहे, ऍक्च्युली ते लुटूपुटू म्हणतात त्याला, तर इथं मी दिलंय त्या पद्धतीनं, असो तुम्ही तसंच दिलं असेल मे बी. मगाशी म्हणलं तसं कान, दान, आणि मगाशी काय म्हटलं तरी आपण कान आणि दान. अजून एक काहीतरी मी मगाशी शब्द सांगितला होता ना रे तुम्हाला, नर. नर एक सांगितला होता मी तुम्हाला. हे केलंच होतं आपण मगाशी. प्रश्नचिन्ह स्वल्पविराम. ठीक आहे. सो ह्या पद्धतीनं तुमचा हा मराठीचा पेपर झाला. आता असाच तुमचा जो पुढचा पेपर असणार आहे, आय थिंक इंग्लिश मीडियमचा, इंग्लिश मीडियमच्या मुलांच्यासाठी एक महत्त्वाचा व्हिडिओ मी करणार आहे. सो चला, एक टेन्शन गेलेलं आहे. पुढच्या पेपरचा छान अभ्यास करा, छान तयारीला लागा. जिथं जिथं पॉसिबल आहे तिथं मी तुम्हाला हेल्प करेनच. ठीक आहे. सो इथेच थांबूयात. थँक्यू. ऑल द बेस्ट.